ही दृश्य देखील आपण पाहतोय। पाटणामध्ये भिवंडी पोलिसांनी थरारक कारवाई केलेली आहे। आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले जात आहेत। त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। नवनाथजी, टीएटी प्रकरणामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली, पोलिसांना यश आलंय, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? पेपरफुटी करणाऱ्या एकाही आरोपीला सोडणार नाही असं आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आणि आता महाराष्ट्र पोलिसांनी, भिवंडीच्या पोलिसांनी पटण्यामध्ये जाऊन कारवाई केली। याआधी आपण बघितलं की नीट परीक्षेची पेपरफुटी करणारे महाराष्ट्रातील जे काही लोक होते, ज्यांचा काँग्रेसशी संबंध होता, अशा लोकांना देखील अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे। त्यामुळं टीईटी पेपर असो, नीट पेपर असो, या परीक्षेमध्ये धांदळी करून गोंधळ घालणाऱ्या लोकांना सोडणार नाही, हे सरकारचा स्पष्ट इरादा आहे। खरं तर पंजाबमध्ये देखील आता एक पेपर फुटल्याची माहिती समोर आली। आता कॉकरोच जनता पार्टी आणि जे विद्यार्थ्यांच्या नावावर आंदोलन करतात ते पंजाबच्या या पेपर फुटीवर नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये जे कोणी पेपर फुटतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांना बेड्या घालू, तुरुंगात टाकू आणि विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ खेळणारे जे कोणी असतील त्याला शिक्षा होईल। आज बघा, भिवंडी पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन, पाटण्यामध्ये जाऊन कारवाई केली, आरोपींना शोधलं आणि त्यांचा छेडा लावला, त्यांना अटक करून आता महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल। त्यांना आम्ही रितसर कोर्टामध्ये सादर करतील पोलीस आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई कोर्टाच्या मार्फत केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। ठीक आहे नवनाथजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद।